पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय। आज आम्ही नवराष्ट्राच्या या विशेष पॉडकास्टमध्ये आहोत, श्री संत जगद्गुरू तुकाराम महाराजांच्या मंदिराच्या प्रांगणामध्ये देहूमध्ये। आणि माझ्यासोबत या पालखी सोहळ्याबद्दलचा सगळा इतिहास सांगण्यासाठी खुद्द जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे सगळे वंशज आहेत, जे या पालखी सोहळ्यामध्ये असतातच, शिवाय मंदिराचे विश्वस्त मंडळसुद्धा आहेत। तर आपल्यासोबत देहूच्या विश्वस्त मंडळाचे जे मंदिराचे आहेत अध्यक्ष जालिंदर महाराजजी मोरे। जालिंदर महाराज, आपलं खूप खूप स्वागत, नमस्कार। उमेश महाराज आहेत, आपलंही स्वागत, रामकृष्ण हरी। आणि विक्रम महाराज जे आहेत, रामकृष्ण हरी विक्रम महाराज, पालखी सोहळा जो आहे त्याचे हे प्रमुख आहेत। आपण या सगळ्या पालखी सोहळ्याबद्दल जाणून घेणार आहोत, याच्या कथा काय आहेत, याच्या कहाण्या काय आहेत, आणि दरवेळी वारकरी संप्रदायांनी कसे कसे बदल केलेले आहेत, आणि महाराष्ट्राची जी वारीची परंपरा आहे आणि जो वारकरी संप्रदाय, तो खरं बलस्थान या राज्याचं आहे की हे राज्य सुखमय, समृद्धीमय आणि एक सामाजिक चांगली समतेचा संदेश घेऊन जाणार आहे। पहिल्यांदा आपण पालखीपासून सुरुवात करूया की यावेळी पालखी सोहळ्याचं खास वैशिष्ट्य काय असणार आहे, आणि मग त्यानंतर सगळा इतिहास उलगडत जाणार आहे। विक्रम महाराज, पालखी सोहळ्याचे आपण प्रमुख आहात, तर रामकृष्ण हरी। यंदा 7 जुलै 2026 रोजी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा 341व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान याच देऊळवाड्यातून होणार आहे आणि पालखी पंढरीकडे मार्गस्थ होणार आहे। तपोनिधी नारायण महाराज, संत तुकाराम महाराजांचे धाकटे चिरंजीव, यांनी 1685 साली हा पालखी सोहळा सुरू केला होता। ती परंपरा आजपर्यंत आपण त्या प्रथेप्रमाणे, परंपरेप्रमाणे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा येत्या 7 जुलै रोजी 341वा पालखी सोहळा प्रस्थान या सभामंडपातून होणार आहे। यावेळी पालखीचं म्हणजे वैशिष्ट्य काय, कारण यावेळी एक रथ सुंदर बनवलेला आहे, नेमकं काय काय कसं आहे? यंदाच्या 341व्या पालखी सोहळ्याकरता संत तुकाराम महाराज संस्थानने नवीन चांदीचा रथ करण्याचा मानस केलेला आहे। त्याचे काम या प्रांगणामध्ये चालू आहे। तसेच हा रथ राजस्थान येथील सिहोर या प्रांतातून त्याचं संपूर्ण लाकडी बांधकाम व नक्षीकाम करून देहू येथे आला। याच्यासाठी आपण बर्माटिक सागवान या जातीच्या लाकडाचे वापर केले आणि तो पूर्ण होऊन देहू येथे आलेला आहे आणि आता त्याच्यावर चांदी लावण्याचं काम चालू आहे। महाराज, आपण संस्थानचे अध्यक्ष आहात, इतकी थोर अशी ही परंपरा आहे वारीची। खरं उल्लेख जर आपण जुने काढले तर जवळपास 700 वर्षापेक्षा जास्त परंपरा आहे। आणि पण तेव्हा कसं होतं की संत सगळे आपापल्या जागेहून, आपापल्या शहरातून, गावातून पंढरीकडे प्रस्थान करायचे। नंतर जसं विक्रम महाराज सांगत होते की नारायण महाराजांनी त्याला एक वेगळं स्वरूप दिलं आणि त्याच्यामध्ये मग शिस्त आली, सगळं आलं। संस्थान हा जो पालखी सोहळा आहे तो करत असताना नेमकं काय काय व्यवस्थापन करते, कशा रीतीने तुमच्याकडे दिंड्यांची नोंदणी होते, काय नेमकं असतं? सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नाम आहे। मी जालिंदर विश्वनाथ मोरे, संत तुकाराम महाराज संस्थान अध्यक्ष। बरोबर। आपल्याकडे पालखी सोहळ्याची परंपरा आज 341 वर्षाची आहे। सुरुवातीला कमी प्रमाणात असलेले दिंड्यांची संख्या आता जवळजवळ 400 पर्यंत वाढलेली आहे। प्रत्येक वर्षी 4-5 दिंड्या सहभागी होतात, त्यांना आपण शेवट नंबर देतो। ज्या पूर्वीपासून पारंपरिक दिंड्या आलेल्या आहेत, फड आलेले आहेत, त्यांचे क्रमाने दिंड्यांची रचना केलेलीच आहे आणि त्या परंपरेप्रमाणे सर्वजण चालतात। आता ह्या सोहळ्यामध्ये ज्यावेळेस महाराजांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराजांनी चालू केली, त्यावेळेस पूर्वी फक्त दिंडी जात होती ह्याला, त्याचा पालखीची जोड देऊन त्या पालखीमध्ये माऊलींच्या आणि तुकाराम महाराजांच्या पादुका ठेवून देहूवरनं आळंदीवरनं पंढरपूर असा हा सोहळ्याचा प्रवास होता। नंतर पुढे 1832 साली दोन्ही पालख्यांचे मार्ग वेगळे झाले। ज्ञानेश्वर महाराजांची पालखी सोहळा आळंदीवरून चालू झाला आणि आपला हा तो चालू आहेच। म्हणून पालखी सोहळ्याचे मूळ जनक या महाराजांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज आहेत आणि त्यांच्या परंपरेप्रमाणे याच्याप्रमाणे हा पालखी सोहळा आज चालत आहे। याला सरकारी आपल्याला भरपूर हे मिळतं, पोलीस प्रशासनाकडनंही भरपूर सहाय्य मिळतं
असा हा चालू आहे दैदीप्यमान सोहळा आणि हा अखंड असा चालू राहणारच. मला हे विचारायचं की जेव्हा दिंड्यांची आणि हे व्यवस्थापन म्हणजे आधी पालख्या कशा की आपापल्या पद्धतीने जायचा, सगळा संत मेळा शेवटी वैष्णवांचा मेळा पांडुरंगाच्या चरणी दाखल व्हायचा. एकादशीला, आषाढीला, कार्तिकीला 15-15 दिवसाला वाऱ्या करणारे पण एकादशीच्या लोक होते. पण ह्या सगळ्या संतांना एकत्रित आणून जी एक शिस्तबद्ध अशी परंपरा सुरू झाली, तर त्यानंतर दिंड्यांची संकल्पना कुठून आली? मग ह्या दिंडींचं नियोजन कसं असतं? पंढरीची वारी आहे माझ्या घरी, अनेक नकळी तीर्थव्रत हा वारकरी संप्रदायाचा मूळ मंत्र आहे. वारकरी संप्रदायामध्ये पंढरीच्या वारीशिवाय इतर कोणतेही वारी करत नाही. तुकोबारायांच्या काळाच्या आधीपासून विश्वंभर बाबा असतील, संत एकनाथ महाराज असतील, ज्ञानेश्वर महाराज असतील, त्या काळापासून वारी ही परंपरा आहे. वारी म्हणजे काय? एखादी गोष्ट सातत्यानं करणं, म्हणजे पंढरपूरला सातत्यानं जाणं म्हणजे वारी करणं. त्या तुकोबारायांच्या नंतर संपूर्ण जबाबदारी त्यांचे बंधू कान्होबाराय यांच्यावरती आहे. कान्होबाराय वारी करत असताना त्यांचे तुकोबारायांचे ते चिरंजीव नारायण महाराज हे कान्होबारायांबरोबर असायचे. आणि हा प्रवास करत असताना दिंडी स्वरूपात एक समूह, वारकऱ्यांचा समूह म्हणजे दिंडी, ही दिंडी पंढरपूरला जात असायची आणि कान्होबारायांबरोबर ते चिरंजीव नारायण महाराज बरोबर असायचे. आणि ज्यावेळी एखाद्या मुक्कामाच्या गावी जात, त्या मुक्कामाच्या ठिकाणी संध्याकाळी कीर्तन, भजन, प्रवचन असे कार्यक्रम होत असतात. आणि त्या कार्यक्रमामध्ये, त्या कीर्तनामध्ये पुराणातले दाखले दिले जायचे. रामायण असेल, महाभारत असेल. आणि त्यातील एक प्रसंग असा होता रामायणातील की ज्यावेळेस राजा दशरथानंतर राजा भरत हे गादीवर बसतात, त्यावेळेस राम वनवासात असतात. भरत असं ठरवतात की आपण रामाला परत घेऊन यायचं. आणि भरत रामाकडे जातात आणि विनंती करतात की तुम्ही राज्यकारभार करण्यासाठी चला. पण राम त्यावेळेस नकार देतात आणि भरत काय करतात, रामांच्या पादुका घेऊन येतात, त्या पादुका गादीवर ठेवतात आणि राज्यकारभार करतात. हा जो प्रसंग आहे, हा जो दृष्टांत हा नारायण महाराजांना खूप भावतो. नारायण महाराज ठरवतात आपण पंढरपूरला जात असताना आपण आपल्या पूर्वजांच्या पादुका जर घेऊन गेलो, ह्या दृष्टांत इतका भावला त्यांना की त्यांनी ठरवलं आपण आपल्या संतांच्या पादुका घेऊन जायचं. मग नारायण महाराजांनी काय केलं, देहूतून तुकोबारा यांच्या पादुका घ्यायच्या, आळंदीला जायचं, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका घ्यायच्या आणि पंढरपूरला जायचं. आजही तीच परंपरा आहे. आजही देहूचं प्रस्थान आदल्या दिवशी होतं, संत ज्ञानेश्वर महाराजांचं प्रस्थान दुसऱ्या दिवशी होतं. आणि त्यावेळेस काय होतं की पालखीत बसणं एक सन्मानाचं प्रतीक समजलं जायचं. नारायण महाराज ठरवलं आपण आपल्या पूर्वज सन्मानाने घेऊन जाऊयात, म्हणून त्यांनी पालखी तयार केली. आणि ज्ञानोबा तुकोबांच्या दोघांच्या संतांच्या पादुका घेऊन ते पंढरपूरला जायला त्यांनी सुरुवात केली. आणि ते हे नवीन काय आहे सोहळ्यामध्ये किंवा दिंडीमध्ये, वारीमध्ये हे काय आहे, तर लोक विचारू लागले. त्यावेळी ते सांगताना हे ज्ञानोबा तुकोबा आहे. मग ज्ञानोबा तुकोबा हे भरण्याची परंपरा तेव्हा रूढ झाली आणि ते आजपर्यंत साधारणपणे 1685 ते 1832 या कालखंडामध्ये दोन्ही पादुका एका पालखीत पंढरपूरला जात असत. कालांतराने ज्या विभक्त झाल्या, त्यांचे मार्ग वेगवेगळे झाले आणि आजपर्यंत 1832 पासून आजपर्यंत हे दोन्ही मार्ग आपापल्या मार्गाने पंढरपूरला जातात. पण बंधुभेट होतेच पुन्हा. म्हणजे मला तो सोहळा इतका रोमांचकारी वाटतो आणि अक्षरशः खरंच त्या पाहिलं की भक्तिभाव, वात्सल्य याशिवाय दुसरी भावना मनात येत नाही. कारण इकडून महाराजांची, तुकाराम महाराजांची पालखी निघते, तिकडून ज्ञानोबा माऊलीची पालखी निघते पहिला, मग नंतर त्यांचे विसावे जे असतात ते वेगवेगळ्या ठिकाणी असतात. आणि पहिली बंधुभेट पुण्यात होते मला वाटतं. कसं आहे पालखी मार्ग सांगा आपण. बंधुभेट ही ज्ञानेश्वर महाराज आणि सोपान काकांची होती. ही दोघं बंधू होते. त्यांची बंधुभेट तोंडले बोललेलं होते. तुकोबाराय आणि ज्ञानेश्वर महाराज हे वेगवेगळ्या कालखंडातील संत आहेत. त्यांचा पालखी सोहळा जरी एकत्र सुरू झाला असला तरी ज्ञानेश्वर महाराज हे 12व्या शतकात, तुकोबाराय हे 17व्या शतकात. हे वेगवेगळे बंधुभेट जी होते, तुम्ही जे म्हणता बंधुभेट, ही संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत सोपान काका हे दोघे बंधू होते. त्यांच्या दोघांची बंधुभेट तोंडले बोंडले या ठिकाणी होती. होय. आणि मग दोन्ही पालख्यांचं आगमन पुण्यामध्ये होतं आणि मग पुण्यामध्ये त्यांची म्हणजे मुक्काम असतो. पण हा पालखी सोहळा जो महाराज आहे याच्यामध्ये आपली देहूची जी पालखी निघते तर कुठे कुठे थांबते, रोजचा चालण्याचा क्रम कसा असतो, आणि शिवाय हे पण मला विचारायचं आहे की दिंड्या ज्या जातात त्याचं सगळं नियोजन, कारण हैबतराव बाबांनी त्याच्यामध्ये एक शिस्त आणली वेगळी, अश्व दिले, त्या सगळ्याची काय परंपरा आहे नेमकी?
पालखी सोहळ्यामध्ये साधारण 17 मुक्काम होतात, बर देहू ते पंढरपूर. बर आणि पहिला आकुर्डी, पुणे, लोणी, काळभोर, यवत असा क्रमाने ते वाखरीपर्यंत वेगवेगळे मुक्काम आहेत. बरोबर. शिस्त मानताल तर ऐबत बाबांनी शितोळे सरकारांनी त्यांना जी मदत केली, हो अश्व देण्याची, हो 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 तंबू देण्याची, हे माऊलींच्या ह्याच्यात त्यांनी ते चालू केलं. आणि आपली जी परंपरा आहे तुकाराम महाराजांची, ही आपल्या मौर्य मंडळींनी कंटिन्यू आहे तशी चालू ठेवली. आणि त्याप्रमाणे पुण्यामध्ये दोन्ही पालख्या एकत्र हे करतात हडपसरपर्यंत हडपसर मार्गक्रमण, हो आणि पुढं वाखरीपासून पंढरपूर पर्यंत एकत्र पालखी सोहळा बरोबर. दोन्ही राहतो. हम्म. आणि शिस्त म्हणताल तर पालखीची दोन्हीकडं सारखीच आहे साऱ्या, म्हणजे प्रत्येक दिंडीचा हे सगळं हे करायचं. आपलं त्याच्यावर थोडंसं नियंत्रण असतंच. पालखी सोहळ्यातल्या कुठल्याही म्हणजे जे प्रमुख आहेत त्यांच्या ह्यांनीच सगळं हे पुढचं चालू राहतं. लाखो लोक म्हणजे महाराष्ट्रभरातून येतात, वेगवेगळ्या महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा येणारे आहेत. तर दिंडीला जी नोंदणी होते आपल्याकडे विश्वस्त मंडळाकडे, ती नोंदणी कशी होते आणि ती नोंदणी देत असताना, दिंडीला एखाद्या मान्यता देत असताना तुम्ही त्याचं काय निकष गृहीत धरता आणि मग त्या दिंडीमध्ये काय काय असावं याचा एक शिस्त ठरलेली आहे की एक दिंडी म्हणल्यानंतर त्यामध्ये कोण कोण असलं पाहिजे, कशा पद्धतीचं नियोजन असलं पाहिजे, ते नेमकं काय आहे सांगा. तुकोबारायांच्या सोहळ्यामध्ये खूप वर्षापासून चालणाऱ्या दिंड्या आहेत, जुन्या. अलीकडच्या काळामध्ये दिंडीची संख्या वाढते. एखाद्या गावाची लोक एकत्र येऊन दिंडी स्थापन करतात आणि पंढरपूरला जायचं ठरवतात. ते आमच्याकडे लेखी स्वरूपात अर्ज करतात, आम्हाला दिंडी आम्ही सुरू करतोय, आम्हाला सोहळ्यामध्ये चालायचं आहे. तर पहिले 3 वर्ष आपण त्यांना नंबर देतो. जो शेवटी येईल त्याने शेवटी चालायचं. त्या म्हणजे या नियमाप्रमाणे आपण त्यांना शेवटी चालला होतो. 3 वर्ष त्यांचं पुनर्निरीक्षण केलं जातं. ते परंपरेप्रमाणे चालतात का, सोहळ्याचे नियम पाळतात का, म्हणजे शिस्त आहे का, हे सगळं पाहिल्यानंतर 4थ्या वर्षी त्यांना नंबर दिले जातो संस्थांनी. 3 वर्ष पहिले त्यांनी सोहळ्याबरोबर चालायचं, पण त्यांना नंबर दिला जातो. अशी पद्धत आहे. आणि दिंडीचे काही नियम ठरलेले आहेत. सोहळ्यात चालतानाचे नियम वेगळे. भजन कसं असावं, वारकरी चालीप्रमाणे असावं, किंवा त्या दिंडीमध्ये फडकरी झेंडेकरी असावेत, तुळशीवाली असावी, पखवाजवाला असावा, टाळकरी असावेत, विनेकरी एक असतो, एकच विनेकरी असावा. एका दिंडीत लोकांची संख्या कितीही असू द्या, पण विनेकरी मात्र एक असतो. एक विनेकरी त्याने धोतर आणि फेटा घातलेला असावा. ही जी नियमावली आहे ती संस्थांकडनं, म्हणजे जुन्या वारकऱ्यांना माहितीच आहे, जे परंपरेचे वारकरी त्यांना आहे, पण नवीन यामध्ये सहभागी होण्यासाठी आम्ही एक छापील त्यांना नियमावली देतो. ज्यावेळेस आमच्याकडे दिंडीची लोक येतात पास वगैरे घ्यायला, त्यांना आम्ही ते नियमावली दिली जाते आमच्याकडून, आणि त्याप्रमाणे त्यांनी मार्गक्रमण करायचं असं त्यांनी एक नियम सांगितलं जातो. आता हे जे चालण्याचे सगळा दिवस आहेत, त्यामध्ये जो एकदा दिंडीमध्ये येतो, जी व्यक्ती दिंडीमध्ये येते, तर त्याची त्या सगळ्या दिंडीची आणि सगळ्या दिंड्यांची एक दिनचर्या ठरलेली असते की केव्हा उठायचं, काय करायचं. मग काही ठिकाणी स्नान आहेत, नंतर जेवण काय, विसावा काय, हे सगळं कसं नियोजन आहे सांगा तुम्ही मला जरा. मुळात म्हणजे पालखी सोहळा हा एक जे नियोजनाचा किंवा मॅनेजमेंटचा अभ्यास करणारे मुलं आहेत ना, त्यांच्याकडे खूप मोठं व्यासपीठ आहे. वेळेचं मॅनेजमेंट कसं असावं त्याचा उत्कृष्ट नमुना वारीमध्ये पाहायला मिळतो. तुमचं क्राऊड मॅनेजमेंट कसं असावं याचा उत्कृष्ट नमुना वारीमध्ये पाहायला मिळतो. म्हणजे तुमची राहण्याची सोय, तुम्ही ॲडजस्टमेंट कशी करताय, तुम्ही राहताय कसं, झोपण्याची सोय कशी असते, जेवणाची व्यवस्था कशी असते, आंघोळीची व्यवस्था कशी असते, आणि हे सगळं करून आपण वेळेत कसं हजर व्हायचं. पालखी सोहळ्यामध्ये ज्यावेळेस पालखी संध्याकाळी विसावते मुक्कामाच्या ठिकाणी, त्यावेळेस सांगितलं जातं की उद्या सकाळी पालखी किती वाजता निघणार आहे. उद्याची वेळ आदल्या सांगितली जाते, आणि दुसऱ्याची सकाळी त्या वेळेला जेवढा समाज सोहळ्याबरोबर आहे तेवढा सगळ्या रस्त्यावरती उभा असतो. हा मॅनेजमेंटचा खूप खूप मोठा म्हणजे तिथं अभ्यासासारखा भाग आहे. 4 लाख 3 लाख भाविक सगळे सकाळी 6 वाजता, जर आम्ही सांगितलं सकाळी 6 वाजता पालखी निघणार आहे, तर 6च्या अगोदरची सगळी लोक तयार होऊन म्हणजे रस्त्यावर थांबलेले असतात, म्हणजे पालखीवर निघायला. मग ते त्यांचं सगळं नियोजन कसं झालेलं असेल ते सगळं प्रत्येक दिंडीचं आपल्या दिंडीप्रमाणे नियोजन होत असतं. ज्याचे जे दिनचर्या मुक्काम ठरलेले असतात, त्या मुक्कामी ठिकाणी ज्यांचे जेवण ठरलेले असतात,
त्यांची पोचायची वेळ ठरलेली असते, निघायची वेळ ठरलेली असते. हे सर्व यात काही बदल होत नाही, त्यामुळे त्यांना नियोजन करणं सोपं जातं. आठवड्यातून दरवर्षीचं जे टायमिंग ठरलेलं आहे, मुक्काम ठरलेले असतात, तर त्यांचं पूर्ण नियोजन करणं सोपं जातं. मग आता सकाळी उठून काकड आरती, हो. मग नंतर चालणे किती वेळ, मग जेवणाचं व्यवस्थापन जे आहे त्यांचं, तर बऱ्याच ठिकाणी त्या त्या गावामध्ये पण नियोजन असतं, पण प्रत्येक दिंडीचं पण स्वतःचं एक छान स्वयंपाक आणि हे सगळं असतं. त्यांच्याबरोबर गाड्या चालतात, गाड्यांमध्ये त्यांचं साहित्य असतं. हे सगळं नेमकं काय आहे जरा समजावून सांगा. सकाळी उठलं की साधारण 5 किलोमीटर गेल्यानंतर जेवणाचं 5 ते 7 किलोमीटर नंतर बरं. जिथं योग्य जागा असेल अशा ठिकाणी ठरलेल्या जागीच होय. पुढं जाऊन स्वयंपाक केला जातो. पालख्या दिंड्या येसवर थांबलेल्या असतात. मग एकत्र सगळ्यांचं जेवण होऊन 1.5 ते 2 तास विसावा असतो तिथं जेवणासाठी. आणि 2 वाजता मग शिंग दिलं की पालख्या निघतात तिथनं. ते टायमिंग ठरलेलंच असतं, त्यात काही नाही. परत 5 वाजेपर्यंत चालू होती, मग हरिपाठ होतो आणि 6, 7:30, 7 पर्यंत शेवटी आरती होती संध्याकाळची. आणि मग विसाव्याच्या ठिकाणी तिथं मग पालखीची आरती होऊन मग पालखी त्या दिवसाचा कार्यक्रम हे येतो. आणि हे प्रत्येक दिंडी प्रत्येकाच्या पद्धतीप्रमाणे हे करत असतं. पण तुम्ही जर कधी वारीबरोबर गेला असाल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येते की सगळं भक्तिमय असं वातावरण आहे. जी पावली खेळतात, म्हणजे खेळ सुद्धा ठरलेले आहेत आपले, पावली असेल, फुगड्या असेल, आणि सगळं एका तालात होतं, एका सुरात होतं. ह्या सगळ्याचं प्रशिक्षण पिढ्यानपिढ्या एकाकडून दुसऱ्याकडे कसं कसं चालत आलं? वारीमध्ये मी सांगितलं मासे काही जुन्या दिंड्या आहेत, जे काही फडकरी आहेत, काही वारकरी आहेत, ते काय करतात, नवीन समावेश झालेले दिंड्या आहेत किंवा नवीन आमच्याकडे तरुण लोक सहभागी होतात वारीमध्ये, ते त्यांचं पाहून सगळं शिकतात आणि तेच पुढे नेलं जातं. ते स्वयंशिस्त आहे, ते म्हणजे असं जबरदस्ती नाही, वेगळे असं प्रशिक्षण नाही, आत्मसात करतात आणि शिकतात. तुम्ही आता पालखी सोहळ्याचं सगळं जेव्हा नियोजन करता, आता 7 तारखेला पालखी येऊ घातली, सुरू होणार पहिले यावर्षीचं, तर काय काय तयारी झालेली आहे, कशी तयारी दरवर्षी होते? आता पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आपल्याला ज्या ज्या आवश्यक त्या खरेदी करायच्या असतात, तंबू असेल, राहट्या असतील, टाळ असतील, पखवाज आपले दुरुस्ती, सर्व जे आवश्यक जे आपले वारकरी संप्रदायासाठी भजनासाठी जे आवश्यक साहित्य आहे त्याची तपासणी करून आवश्यक असल्यावर आपण ते खरेदी केली जाते. तसेच संस्थांतर्फे ज्या महाराष्ट्रातून, कर्नाटक, आंध्र या राज्यातून पालखी सोहळ्यामध्ये संत तुकाराम महाराजांच्या सहभागी होण्याकरता ज्या दिंड्या येतात त्यांच्यासाठी आपण वाहन पास देतो. ते वाहन पास आपल्याला संस्थांतर्फे वाटप केलं जातं. तसेच आपण ज्या ज्या आवश्यक बाबी आहेत त्या सर्व गोष्टींची पूर्तता केली जाते. सरकारकडून गॅस नियोजन आता इराण आणि अमेरिका या आखाती देशांमध्ये चाललेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर गॅसची टंचाई मोठ्या प्रमाणात जाणवत आहे, डिझेल टंचाई मोठ्या प्रमाणात चालवत आहे. परंतु आता पालखी सोहळ्यामध्ये पालखी महामार्गावर सर्व दिंड्यांना हे गॅसचा पुरवठा झाला पाहिजे, वाहनांसाठी डिझेल आवश्यक तेवढं भेटलं पाहिजे, यासाठी आमच्याकडनं शासन दरबारी मागण्या, निवेदन तसेच पत्रव्यवहार केला जातो. तसेच ज्या ज्या ठिकाणी पालखी देहूवरनं आकुर्डीवरून पुण्यावरनं लोणी काळभोर, पुढे यवत अशा ठिकाणी मार्गस्थ होत असते. दिवस बाय दिवस असं मजल बाय मजल पुढे जात असते. तेव्हा ज्या ज्या ठिकाणी मुक्काम आहे पालखीचा त्या ग्रामपंचायतींना, गावांशी त्या पत्रव्यवहार केला जातो की बुवा या दिवशी पालखी आपली इथे येत आहे, तरी आवश्यक ती संपूर्ण पूर्तता आपल्या मार्फत व्हावी, या सर्व तयारी संस्थांतर्फे केली जाते. आता महाराज, आपण ज्या वास्तूमध्ये बसलेलो आहोत, या मंदिराची सुद्धा एक कथा आहे. स्वयंभू असं हे मंदिर आहे, रखमाईचं मंदिर. आणि काय नेमकी कथा आहे? ज्यावेळेस विश्वंभर महाराजांपूर्वी वारी करत होते, हो, वृद्धापकाळामुळे त्यांना तिकडं पंढरपूरला जाणं थोडंसं अवघड जायला लागलं. त्यांना खंत वाटायला लागली की आपली वारी चुकती म्हणून. पण भगवंताला त्यांचं ते मनोगत कळलं
आणि भगवंतांनीच त्यांना सांगितलं की आता तुम्ही येऊ नका, मीच तुमच्या भेटीला येतोय. वा. तर त्या दृष्टीने त्यांनी दृष्टांत दिला की मी अशा अशा ठिकाणी आहे, तिथं हे करा. मग त्या ठिकाणी खोदल्यानंतर ह्या मूर्ती प्रगट झाल्या. जिथं तुळशी, बुका, आंबीर पडल्या हे होतं, त्या मूर्ती काढून आणून मग या मंदिरामध्ये स्थापन केलं. विश्वंभर महाराज, तुकाराम महाराजांचे 6वे पूर्वज, तेव्हापासूनचं हे मंदिर आहे. पहिला गाभारा, मूर्त्या हे झालं, नंतर हे प्रांगण साधारण 300-350 वर्षापासूनचं बांधकाम झालेलं आहे. नंतरचं बांधकाम तुकाराम महाराजांनी केलं. आपण भगवान विठ्ठलाला विठू माऊली का म्हणतो, तर तुम्हाला पंढरपूरची कथा माहिती आहे. पांडुरंग आपल्या पुंडलिक या भक्तासाठी पंढरपुरावर आला आणि 28 युग विटेवर उभा राहिला. असा हा कनवाळू देव, असा हा मातृहृदयी देव. आणि त्यामुळे हे जे वारकरी संप्रदाय आहे ना, हे सगळे एकमेकांना माऊली म्हणतात. कारण सगळ्यामध्ये म्हणजे माते इतकं वात्सल्य कुठे असेल. आणि ती माऊली म्हणत अगदी 80 वर्षाचा वृद्ध सुद्धा 7-8 वर्षाच्या मुलाला तिथे नमस्कार करतो. ही आपली वारकऱ्यांची परंपरा आहे. महाराज, काय ही परंपरा आहे? म्हणजे अशी परंपरा जगात कुठेही पाहायला मिळणार नाही. वारकरी संप्रदायामध्ये एक असं म्हटलं जातं, भेदभेद पाळत नाही. वर्णभेद नाही, लिंगभेद नाही, जातीभेद नाही. याच्या पलीकडे जाऊन परंपरा जोपासणारा, संस्कृती जोपासणारा वारकरी संप्रदाय आहे. आणि वारकरी वारीमध्ये चढत असताना जे जे भेटतात, कुणी असो, लहान असो मोठा असो, ते एकमेकांच्या पाया पडतात. वारकरी संप्रदाय नेम त्या ठिकाणी सगळे एकसारखे समजले जातात. पंढरीच्या लोकांना ही अभिमान, पाया पडते जन एकमेका. पंढरीची वारी करणाऱ्या लोकांना कसलाही अभिमान नाही. आणि त्या ह्याच्या परंपरेचं किंवा या संतांच्या शिकवणीचं पालन वारकरी संप्रदाय लोक करत असतात. कसलाच भेदभाव पाळला जात नाही. संत तुकाराम महाराजांचं इथे वास्तव्य होतं आणि त्यांनी गाथा लिहिली. नंतर ती गाथा इंद्रायणीमध्ये केली. साक्षात भगवंतांनी ती आणून दिली. काय ह्या कहाण्या आहेत आणि तुम्ही त्यांच्या वंशातले आहात, तर महाराजांचं स्मरण करत असताना आणि वारीमध्ये दरवेळी जाताना तुमची प्रेरणा काय? म्हणजे तुम्ही कितव्या वर्षापासून वारीला जायला सुरुवात केली? तुकोबारायांच्या काळामध्ये ज्यावेळेस तुकोबारायांनी अभंग रचना केली होती, ती अभंग रचना त्यावेळेच्या समाज रचनेच्या विरोधात थोडं बंड केलं होतं तुकोबारायांनी. त्यावेळेस प्रचित असणाऱ्या काही प्रथांवरती त्यांनी आसूड मारले होते. त्यावेळेच्या रचनेवरती त्यांनी टीका केली होती. त्यावेळेच्या लोकांनी ती गाथा निनादेमध्ये विसर्जित केली. परंतु तुकोबारायांनी 13 दिवस अनुष्ठान केलं. निनादी मातेने ती गाथा तुकोबारायांना परत सुपूर्द केली. म्हणजे तुकोबारायांचे विचार, तुकोबारायांचे लिखाण त्यावेळेस बुडवण्याचा प्रयत्न झाला, परंतु बुडला नाही, तो तरला. आणि आजही ते अभंग, ती रचना, ते तुकोबारायांचे विचार आजही जनमानसामध्ये अगदी एखाद्या विद्यापीठात कसं शिकवलं जातं किंवा मार्गदर्शन केलं जातं, ती तत्त्व, तुकोबारायांची तत्त्व, मार्गदर्शन तत्त्व म्हणून आज समाजामध्ये रूढ आहे. आणि तुकोबारायांच्या अभंगची रचना अशी आहे, तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असा, कोणत्याही क्षेत्रात, त्यात तुकोबारायांचे अभंग तुम्हाला मार्गदर्शक ठरणारच. समाज कार्यात काम करत असा, तुम्ही व्यवसाय करत असा, तुम्ही पर्यावरणावर काम करत असा, कोणत्याही क्षेत्रात तुम्ही तुकोबारायांच्या गाथेचा संदर्भ घ्या, तुम्हाला 100% मार्गदर्शन मिळणार, चालना मिळणार. आणि कशा प्रकारे आपण काम केलं पाहिजे याचं एक परिपाठ त्या तुकोबारायांच्या तत्वज्ञानामध्ये आहे. चालतं बोलतं तुकोबारायांची गाथा म्हणजे चालतं बोलतं विद्यापीठ आहे असं मी म्हणतो. त्या गाथा महाराजांना त्यांच्या जीवनात आलेला अनुभव त्याचं त्यांनी व्यक्त केले अभंगामार्फत, असं आपण म्हणलं तरी चालेल. आणि वारकरी संप्रदायासाठी तुकोबारायांची गाथा ही पंचमवेद आहे. खरंय, अगदी बरोबर आहे. तर मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास असं जे म्हणतात, पण कठीण वज्राचं भेद व्हायचे. म्हणजे त्यावेळी समाजामध्ये ज्या अनिष्ट रूढी होत्या त्या विरोधात ह्या संतांनी ठाम भूमिका घेतली. आणि त्यामुळे आपल्या इथले जे राज्यकर्ते होते, म्हणजे छत्रपती संभाजी महाराज, हे तुकोबारायांना इतके मानत असत आणि तुकोबारायांचं त्यांना मार्गदर्शन असायचं. कितीतरी वेळा वारीमध्ये जाणारे वारकरी जे होते ते राजांचे कान, नाक, डोळे असं सगळं होतं. ह्या सगळ्या एकंदर राजसत्ता, धर्मसत्ता आणि समाज सुधारक सत्ता हे सगळं एकत्रीकरण हे पण वारीमध्ये होतं. आता जो वारकरी होतो त्यांनी आपल्या रोजच्या आयुष्यामध्ये कुठल्या प्रकारची शिस्त पाळणं गरजेचं आहे. एकदा तुळशीची माळ घातल्यानंतर काय काय त्यांनी त्याज्य केलं पाहिजे, महाराज सांगा.
महाराजांच्या शिकवणीप्रमाणे तुम्ही म्हणलं त्याप्रमाणे बरोबर आहे. त्यावेळेस राज्यकर्त्यांचे एक म्हणजे मदतनीस म्हणूनच वारीमध्ये हे होत होते आणि महाराजांनी तर सांगितलेलंच आहे की कसं जीवनात वागावं, हे करावं. अभंगाद्वारेही सांगितलं, प्रवचनाद्वारेही सांगितलं. आज त्याची खरोखर समाजाला जरूर आहे आणि त्याप्रमाणे समाजाने हे मार्गक्रमण करावं असं आपली संपूर्ण वारकरी संप्रदायाची इच्छा आहे. त्याप्रमाणे देतात लोक प्रवचन वगैरे. थोडंसं विरुद्ध चाललेलं आहे जगामध्ये थोडं. एकदा वारकरी झाला आणि माळकरी झाला की त्यांनी काय काय नियम आयुष्यामध्ये पाळले पाहिजे? हे वारकरी संप्रदायाचे जे नियम आहेत, एकादशी व्रत करणं, पंढरीची वारी करणं, देऊळची आळंदीची वारी करणं, हे नियम त्याने पाळले. हे संतांनी जे शिकवले ते शिकवणीचं पालन करावं. त्याच्यामध्ये भेदाभेद पाळला जात नाही. नंतर शाकाहार म्हणजे अनुशासनबद्ध जीवन जगण्याचा एक वस्तुपाठ म्हणजे खरं वार. आणि जातीपाती 18 प्रगट जातींना एकत्र बरोबर घेऊन चालण्याची वारकरी संप्रदायाची परंपरा आहे. तुकोबारायांनी सांगितलेलं आहे, म्हणजे तुम्ही जर एखादा व्यवसाय करत असाल तर जोडून या धन उत्तम व्यवहार आहे, मी तसं विचारले. तुम्ही पर्यावरणावरती काम करत असाल तर वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे वृक्षी सुसोयावी. तुम्ही जर एखाद्या प्रशासकीय पदावर काम करत असाल तर त्यावेळेस जर तुकोबारायांचे काही मार्गदर्शक त्यामध्ये आहेत. उदाहरणार्थ, मोडीने वाटा सूक्ष्म दुस्तर केला राज्य भारत आले यायचं, हे तुकोबारायांचं प्रमाण आहे. म्हणजे मी मगाशी सांगितल्याप्रमाणे. आणि हे सगळं ज्यावेळेस तुम्ही वारकरी वारकरी तर ह्या गोष्टी तुम्ही सगळ्या पाळल्या पाहिजे आणि लोक पाळतात. मुळात जो मनापासून वारकरी संप्रदाय स्वीकारतो ना, त्याला कुठल्याही बंधनाची गरज नाही. तो स्वेच्छेने सगळ्या गोष्टी पाळतो. म्हणजे जी स्वइच्छा असते ते मी वारकरी, आणि तो वारकरी संप्रदायाकडं हे सगळं पाहून आकर्षित झालेलं असतं. एक स्वयंशिस्त असते वारकरी संप्रदायामध्ये, कुठलंही बंधन नसतं. आणि हे पाहून तो वारकरी संप्रदाय येतो, वारकरी संप्रदाय जोडला जातो. आमच्याकडे असे काही लोक आहेत, एकदा फक्त वारीला येतात, 2 दिवसासाठी येतात, वारी पाहू काय, ते पुढच्या वर्षी 4 दिवस सहभागी होतात, त्यानंतर 8 दिवस सहभागी होतात, नंतर ते वारीतच भाग होतात. आजही त्यांची जर काही लोक आमच्या संपर्कात आलेले आहेत, त्यांना आज फोन काय चालले, काय नाही, वारीला जायची तयारी झाली. इतर दिवस त्यांचे व्यवसायात असतात, त्यांच्या कामात असतात, पण वारी ज्यावेळेस येते त्यावेळेस त्यांना एक ओढ लागलेली असते वारी. हे असे जोडले गेलेले लोक आहेत वारकरी संप्रदायाशी. मुळात मॅडम कसं आहे, आपण माऊली आणि तुकोबाराय यांच्यावर निष्ठा हवी आणि आपल्या आचारांनी विचार हे शुद्ध हवे. बरोबर आहे. तर आपण बघतोय की हा जो वारकरी संप्रदाय आहे, तुम्ही असं म्हणतात की आयुष्यामध्ये एकतरी वारी अनुभवावी. का अनुभवावी? तर इथे गेल्यानंतर तुमचा अहंकार गळून पडतो, स्वत्व ज्याला म्हणता येईल ते सगळं गळून पडतं आणि परमेश्वर आणि तुम्ही एक वेगळं नातं या वारीमध्ये निर्माण होतं. ती प्रेरणा असते की इतके जवळपास 250-250 किलोमीटर चालत जातात आणि ते विठोबा म्हणजे तिथे पोचल्यानंतर कधी कधी आम्हाला वाटतं की कोणाकोणाला 14-14 तास उभं राहून विठोबा माऊलीचं दर्शन होतं, कोणी कोणी कळसाचं दर्शन घेऊन त्यात समाधान मानतात. तर ही सगळं जे आहे, हे जे 22 दिवसाचा 23 दिवसाचा हा जो एक सोहळा असतो, खूप तुम्ही जेव्हा अनुभव घेता, तुमचा वैयक्तिक अनुभव काय आहेत ह्या वारीमधले? कारण ह्या वारीमध्ये अनेक अद्भुत असे अनुभव आहेत एकेकांना. वारीमध्ये खूप काही शिकायला मिळेल, खूप काय अनुभवायला मिळेल. एक स्वयंशिस्त लागते. ती जे 15 दिवसाचा प्रवास आहे वारीचा, तो वर्षभर आपल्याला एनर्जी देतो. म्हणजे ह्याच्या वारी संदर्भात वारकऱ्यांची भावना अशी असते, संपदा सोहळा नावडे मनाला लागला टकला पंढरी. म्हणजे ही भावना वारकऱ्यांची वर्षभर असते. त्याला सोहळा संपदा सोहळा काही नाही. आमच्याकडं आपलं म्हणजे म्हणण्यापेक्षा वारीमध्ये अगदी धनाढ्य माणसापासून अगदी सामान्य कामगारापर्यंत, मजुरापर्यंत सगळ्या प्रकारची लोक फक्त एकाच अर्थभावनेने चालत असतात, ते मला पंढरपूरला जायचं. तो घरी किती श्रीमंत आहे, तो म्हणजे टॅक्स पेयर आहे का नॉन टॅक्स पेयर आहे, आताच्या भाषा, तो शेतकरी आहे का व्यावसायिक आहे, हे काही नसतं. म्हणजे ते अर्थ म्हणजे ऐसे अर्थ ज्याची म्हणजे त्याचीच म्हणजे पंढरीची वारी संपदा सोहळा नावडे मला लागला टकला पंढरीचा, हे जे म्हणतात त्याला अर्थ तुकोबारायांची विठ्ठलाच्या भेटीची म्हणजे ओढ लागलेली आहे. आणि त्याची सुद्धा अशा ओढ लागलेल्या वारकऱ्याची सुद्धा परमेश्वर वाट पाहतोय. त्याची चक्रपाणी वाटप आहे. ऐसे अर्थ ज्याची म्हणी त्याची चक्रपाणी वाटप आहे.
असा हा वारीच्या संदर्भात जर वारकऱ्याची भूमिका सांगायची म्हटलं तर अशा पद्धतीने सांगता येईल. तुम्ही किती वर्ष गेलेले आहात आणि कसं, म्हणजे तुमचा अनुभव काय, वेगळा अनुभव काय? तुम्ही पहिल्यांदा वारीत गेले आणि मग नंतर दरवेळी जात आले, तर कसा काय काय अनुभव? मी 85 ते 90 पासून वारी करतो. बर. मी स्वतः माझ्या दिंडी आहेच माऊलींच्या सोहळ्यामध्ये 3 नंबरची, आणि त्या वेळेपासून जेव्हा मला आवड लागली की आजपर्यंत तर आहेच आणि इथून पुढेही राहणार जोपर्यंत आहे तोपर्यंत. वारीच्या बाबतीत सांगायचं तर आता ह्या वारीचं परदेशी लोकांना सुद्धा खूप आकर्षण झालेलं आहे. आता ग्लोबल वारी लंडन ते पंढरपूर होय. 5 तारखेला आपल्या इथं येणार आहे, होय. त्या वारीच्या लोकांना, म्हणजे त्या लोकांना सुद्धा आपल्या वारीचं हे सगळं नियोजन आणि हे पाहून हे झालेलं. आपण तर आहोतच, परंपरा आपली घराणीची आहे, आपण आहोतच, तर त्या लोकांना सुद्धा आवड निर्माण झाली. आणि वारीतली शिस्त आणि हे पाहून आम्ही सुद्धा म्हणजे अगदी घरात ह्याच्यात हे राहिलं तर रस्त्यामध्ये तिथं आम्ही ह्याच्यावर झोपणार, पण कुठेही त्याचं हे मानणार नाही. आणि त्या अनुभव तो वेगळा, यांनी सांगितलं त्याप्रमाणे एक ऊर्जाच मिळते वर्षभराची. ती ऊर्जा आम्ही साठवून ठेवतो आणि पुढच्या वर्षीची वाट पाहतच असतो. इथे ना एक वारीचं वैशिष्ट्य असं आहे की विठू माऊली आपल्या भक्तांसाठी काही करते हो. म्हणजे जनाबाईसाठी पीठ दळेल, आपल्या महाराजांसाठी, एकनाथ महाराजांसाठी रांजण भरेल. म्हणजे विठू माऊलीच्या प्रेमाचे, वात्सल्याचे इतके उदाहरणं आहेत. आणि असं म्हणतात की पंढरपूर यात्रेला जे जातात तर त्यांना एकमेकांना ते सांगतात की अरे थकू नको, माऊली येऊन आपले पाय हे करणारे. खरंच तुम्ही पण हे तरुण आहात, वय लहान आहे विक्रम महाराज, तुम्ही वारीमध्ये जाता, काय तुमचा अनुभव? म्हणजे पहिल्यांदा गेला असाल ते कदाचित या घराण्यात गेलोय आपण, पण नंतर जसे जात गेले काय बदल आतून होत गेले? पंढरीची वारी हा एक अनुभव आहे, पण आपल्यासोबत तुकोबाराय स्वतः आहेत. आपण त्यांच्यासोबत पंढरीला जातोय, वारी करतोय, हे एक मोठं भाग्य म्हणायचं आपलं, की आपण नुसती वारी नाही करतोय, आपण तुकोबारायची वारी करतोय, तुकोबाराय सोबत पंढरीला जातोय. हे अनुभवणं एक नक्कीच आपल्याला एक ऊर्जा देणारं असतं. आणि पंढरीची वारी आपण आषाढीला केली, वर्षभराची ऊर्जा आपल्याला मिळते त्यात. आणि आता वारीमध्ये आणखी एक मी बघितलं की वारकरी संप्रदाय हा असा एक संप्रदाय आहे की तो काळानुरूप आपले बदल करत जातो. म्हणजे आधी वारी जायची तेव्हा स्वच्छतागृहांची व्यवस्था नसायची, मग निर्मल वारीची संकल्पना आली आणि जागोजागी स्वच्छतागृह उभी राहिली, त्यामुळे पुन्हा वेगळी हे झाली. आता हरित वारीची एक संकल्पना आलेली आहे की सगळीकडे हे असावं. सरकारने सुद्धा खूप चांगले निर्णय घेतले की जो आपला पालखी मार्ग आहे तो अधिकाधिक चांगला व्हावा यासाठी प्रयत्न होत आहेत. दरवेळी वारीच्या टप्प्यांमध्ये हे जे बदल होत गेले ते महत्त्वाचे बदल कसे कसे होत गेले? म्हणून म्हणजे वारीमध्ये जो वारकरी 200-250 किलोमीटर चालतो, म्हणजे आम्ही संस्थांच्या माध्यमातून नियोजन करत असताना किंवा तयारी करत असताना किंवा काही बदल करत असताना आम्ही केंद्रस्थानी वारकरी ठेवतो. जो वारकरी वारीमध्ये चालतो तो आबालवृद्ध असतो, 80 वर्षाचा, 90 वर्ष. आमच्याकडे 90 वर्षाचे विनेकरी आहेत जे विनय घेऊन चालतात, आणि काही 10-12 वर्षाची मुलं पण आहेत, महिला आहेत, महिलांची संख्या लक्षणीय वाढते. ह्या सर्व घटकांचा विचार करून वारीचं नियोजन केलं जातं. आम्ही एखादा मुक्काम ज्यावेळेस बदलतो किंवा थोडंसं त्यात काही बदल करतो त्यावेळेस आमच्या केंद्रस्थानी हा वारकरी असतो किंवा वारीमध्ये चालणारा घटक असतो. आता ज्या सुविधा होत आहेत ते त्याला केंद्रस्थानी ठेवून होतात. रस्ते अरुंद होते, रस्ते रुंद झाले, वाहनांची संख्या वाढली, वाहनांसाठी सेपरेट रस्ता, चालणाऱ्या वारकऱ्याला कुठलाही त्रास होऊ नये ही यामागची भावना. आम्ही ज्यावेळेस शासनाला एखाद्या गोष्टीची मागणी करतो, आम्ही पाण्याचे टँकर ज्यावेळेस मागतो ते चालणाऱ्या वारकऱ्याला केंद्रस्थानी ठेवून मागतो. आम्ही निर्मल वारीची जी संकल्पना आहे ती चालणाऱ्या वारकऱ्यांसाठी आहे, त्या वारकऱ्याची सोय व्हावी हा एकमेव उद्देश असतो आणि त्या प्रमाणे आपण बदल करत असतो. दुसरी गोष्ट अशी आहे, आता काळानुरूप जे सोशल मीडिया आहे, फेसबुक, इंस्टाग्राम, जे लोकांचा एक तो आत्ताच्या काळामध्ये अविभाज्य घटक बनलेला आहे. ज्या लोकांना आपल्या कामाच्या व्यापामुळे, जिथे जबाबदारीमुळे वारीमध्ये सहभागी होत आहे, तेवढी इच्छा असते, त्यांच्यासाठी आता हे सोशल मीडियाचं माध्यम वापरलं जातं. आम्ही त्याचा वापर म्हणजे बरेच लोक करतात. आहे पंढरपूरची वारी दिवसाचा रोजचं अपडेट त्यांना त्यावेळेस मिळतं. आज पालखी कुठं आहे, कुठं मुक्काम आहे, आमच्या मार्फत त्याची माहिती दिली जाते. आणि इतरही लोक खूप आहेत की ज्यावर ते काम करतात आणि त्याचे घरबसल्या लोकांना वारीचा आनंद घेता येतो. विविध चॅनल्स असतील, विविध सोशल मीडियाचे ह्या फेसबुक असेल, इन्स्टा असेल, जे काय असेल
जे तो आपापल्या माध्यमातून तिथपर्यंत लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो. आणि हा वारीमध्ये झालेला बदलच आहे, परंतु हा लोकांच्या सोयीसाठी झालेला बदल आहे. गैरसोय व्हावी किंवा त्रास व्हावा असा अजिबात उद्देश नसतो. वारकरी हा केंद्रस्थानी ठेवून बदल केले जातात. फेसबुक दिंडीद्वारे आपल्या सोहळ्याचं सगळं रोजचं अपडेट आपण करत जगात असतो. पोहोचवतो. होय. तर तुम्ही बघताय की 7 जुलैपासून यंदा पुन्हा हा एक वैष्णवांचा मेळा जो आहे तो जमणार आहे आपापल्या भागातून. म्हणजे इथून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान होईल. मी अनेक वर्ष हा सोहळा अगदी सहभागी होत अनुभवलेला आहे. मी सगळ्यांना एकच सांगेन की ही वारी जी आहे ना ही एकदा अनुभवण्याची गोष्ट आहे. आणि जसं जसं जवळ जायला लागतं, पंढरपूर जसं जसं जवळ यायला लागतं तसं धावा, शेवटच्या वाखरीचा जो धावा असतो तो फार असा सोहळा असतो की इतके दिवस चालत आलेले एकदम धावत सुटतात. काय आहे धावा, काय नेमका? आणि पुन्हा रिंगण असतात, गोल रिंगण, उभं रिंगण. वेळापूर मुक्काम हो पूर्वी एकच पालखी जात होती, बरोबर. तुकारामांची माऊलींची 1685 ते 1832. हो तर ज्या वेळेस वेळापूरच्या तिथं पूर्वी असा एक उताराचा हे होता आणि हो, तिथून पूर्वी काय या मोठ्या बिल्डिंग्स किंवा टावर्स वगैरे काही असं नव्हतं. नव्हतं. तिथून पंढरपूरचं दर्शन झाल्याची भावना होती. हम्म. म्हणून तुकाराम महाराज त्या वेळापूर पासून जेव्हा त्यांना दर्शन झालं पंढरीचं तिथं कळसाचं, तेव्हा ते आनंदाने धावत सुटले. म्हणून तो धावा त्या ठिकाणी केला जातो. आणि वेळापूर मुक्कामापासून पुढे मग ते संथ गतीने आपली पालखी सोहळा चालतो. पण ते वेळापूरला तो ठिकाण आहे ते, होय. आणि तिथं तो धावा केला जातो की पण काय त्याचा अभंग आहे, तुका म्हणे धावा आहे पंढरी विसावा, वा वा. असा एक अभंग येतो. हम्म. तर ती भावना ह्याच्यामध्ये आहे वारकऱ्यांच्यात, आणि आजही ती परंपरा पाळली जाते. महाराजांची ते कुठला घाट आपला इकडं नाही, रोटे ह्याच्यात नाही, तोंडल्या बोंडल्याला येत होतो माळखांबीचा आणि इकडचा वेळापूरचा, असे 2 ठिकाणी ते दावे केले जातात. शिवाय नद्यांमधलं स्नान असतं, म्हणजे स्नानाचा सोहळा सुद्धा खरंच वारीमध्ये अनुभवण्यासारखा आहे. अहो इथे स्त्री पुरुष वयोमान हे काही भेदाभेद नाही, जातीपातीचा भेद नाही. एखाद्या आईनी लेकराला आंघोळ घालावी ना तसं कुठल्याही वारकऱ्याला कुठलीही माऊली आंघोळ घालते. ही परंपरा फक्त आणि फक्त वारीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. तर वारी तुम्ही अवश्य अनुभवा. यावेळचा सोहळा 7 जुलैला सुरू होणार आहे आणि पंढरपूरला आषाढी एकादशीला पोहोचणार आहे. जागोजागी मुक्कामी काही बदल जे झालेले आहेत ते बदल आहेत. आणि यातून एकच आहे की काय ही परंपरा, काय ही ओढ संतांची आहे ही तुम्हाला तिथे दिसेल. आणि प्रत्येक संतासाठी विठू माऊली ही अक्षरशः मायेच्या माऊली, म्हणजे आईच्या मायेने सांभाळणारी, असे अनुभव अनेक ठिकाणी जे आहेत ते लिहिलेले आहेत. तर संत तुकोबारायांची पालखी असो किंवा ज्ञानोबा माऊलींची पालखी असो, आणि अनेक संतांच्या पालख्या त्यांना जागोजागी भेटतात. महाराष्ट्रभरातून येतात, अन्य राज्यातून येतात. आता तर ग्लोबल वारी आपल्या म्हणजे भारतीय जे आपले परदेशामध्ये राहतात ते सुद्धा एक वारी घेऊन येत आहेत. ही जी सगळी वारीचा सोहळा आहे अतिशय देखणा असा असतो. शिवाय समाजामध्ये अनेक बदल घडवणारा हा सोहळा असतो. तर वारीची सगळी क्षणचित्र दोन्ही पालख्यांसोबतची आम्ही तुम्हाला आमच्या चॅनलवर नित्य नियमाने दाखवणार आहोत, दररोज दाखवणार आहोत. तत्पूर्वी आपण या दोन्ही संस्थान जे आहेत, म्हणजे संत तुकाराम महाराजांचं संस्थान आणि ज्ञानोबा माऊलींचं संस्थान, या दोन्ही ठिकाणाहून त्यांच्या विश्वस्त मंडळाशी बोलून त्याबद्दलचे महत्त्वाचे पैलू तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आज आम्ही देहूच्या मंदिरामध्ये आहोत आणि विश्वस्त मंडळ जे आहे ते संत तुकाराम महाराजांचे वंशज आहेत. त्या सगळ्यांच्या सोबत मी तुमची रजा घेते. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा आणि पालखीचा नयनरम्य सोहळा आमच्या चॅनलवर बघत राहा. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण.